आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. असं कोणी म्हटलं की लगेच आपले कान टवकारतात. गोष्ट ऐकायला लहान मोठ्या सगळ्यांनाच आवडतं. अगदी इसापनीती, पंचतंत्र, विक्रम वेताळ, सिंहासन बत्तीसी, अमर चित्रकथा, चांदोबा, चंपक असं समृद्ध दालन लहान मुलांसाठी उपलब्ध आहे. असंच लोकप्रिय आणि अजूनही चालू असणारं मासिक म्हणजे बालभारतीतर्फे प्रसिद्ध होणारे किशोर मासिक. किशोर मासिकाचे सगळे जुने अंक आपल्याला त्यांच्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर वाचायला मिळतात. आम्ही आमच्या वाचन.com या यूट्यूब चॅनेलवर आपल्यासाठी किशोर मासिकातील काही निवडक कथांचे अभिवाचन करणार आहोत. तसंही आता शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. मग वाचन.com या यूट्यूब चॅनेलला भेट द्या आणि किशोर कथांच्या अभिवाचनाचा आनंद घ्या. तर आज आपण किशोर कथा या आमच्या मालिकेतील पहिली कथा ऐकूया. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? शाळेला सुट्ट्या लागल्या असतील आणि तुमच्या या सुट्टीमध्ये आम्ही तुमच्यासाठी गोष्टींचा खजिना घेऊन आलो आहोत. तुमच्या आवडत्या किशोर मासिकातल्या काही निवडक गोष्टींचं अभिवाचन आम्ही पूर्ण सुट्टीभर तुमच्यासाठी करणार आहोत. आणि या मालिकेतली पहिली कथा आज मी वाचणार आहे, जी लिहिली आहे मच्छिंद्र ऐनापुरे यांनी आणि गोष्टीचे नाव आहे छोटूला ढगोबा. तर ऐकूया मच्छिंद्र ऐनापुरेंची कथा. एक होता छोटूला ढगोबा. तो अगदी एकटा म्हणजे एकटाच होता. त्याला कोणीच मित्र नव्हतं. त्याला मैत्री करायला मात्र खूप आवडायचं, पण त्याच्याशी मैत्री करायला कोणीच तयार नव्हतं. तर एके दिवशी आपला ढगोबा फिरत फिरत एका शाळेच्या वरती जाऊन पोहोचला. त्याला शाळेच्या खाली मैदानावर काही मुलं खेळताना दिसली आणि त्याने वरूनच मुलांना विचारलं, ए मुलांना, तुम्ही माझ्याशी दोस्ती कराल का? खालून मुलांनी त्या ढगाला पाहिलं आणि त्या काळ्या कुट्ट ढगाला बघून मुलं ओरडतच सुटली, अरे पळा रे पळा, आता पाऊस येणार आहे, पळा लवकर. आणि आपला ढगोबा वरून ओरडतोय, ए थांबा थांबा, अरे माझ्याशी खेळा तुम्ही. छोटूला ढगोबा ओरडतोय, पण ऐकतोय कोण? सगळे पसार झाले. आणि शेवटी हा काळूला ढगोबा हिरमुसला आणि पुढं चालायला लागला. त्याच्यानंतर ढगोबा एका सुंदर घराच्या अंगणात आला. तिथं एका बाई बरोबर 2 मुली होत्या. ती बाई अंगणात कपडे वाळत टाकत होती आणि तिच्या 2 मुली मातीचे एक छोटंसं घर बनवण्यात दंग होत्या. त्या आपल्या ढगोबानं त्यांच्यावरती थंड हवेचा एक झोका फेकला आणि तो म्हणाला, ए मुलींनो, माझ्याशी मैत्री कराल का तुम्ही? झालं. त्या महिलेनं आणि त्या मुलींनी आपल्या ढगोबाला पाहिलं आणि ती बाई लगेच त्या मुलींना म्हणाली, ए चला पटकन, चला चला, घरात पाऊस येणार आहे, लवकर चला. आणि सगळेजण पळत घरात गेले. अरे थांबा रे थांबा, माझ्याशी दोस्ती करा रे. पण आपल्या ढगोबाचं ऐकतोय कोण? सगळे घरात घुसले आणि त्या मुली खिडकीत उभं राहून ढगाला पाहू लागल्या. आपला ढगोबा पुन्हा नाराज झाला आणि तसाच पुढे निघाला. या छोटूशा ढगोबाला खूप वाईट वाटत होतं. तो मनात विचार करायला लागला, का माझ्याशी कोणीच दोस्ती करत नाही, कोणीच का माझ्यावर प्रेम करत नाही. तेवढ्यात एक आवाज आला, असं काही नाहीये बर का, तुझ्यावर खूप माणसं प्रेम करतात आणि मी त्या लोकांना ओळखते बर का. कुठून आला बरं हा आवाज? ही होती हवा. हवेनं ढगोबाला सांगितलं की मी अशा माणसांना ओळखतेय. ढगोबानं विचारलं, खरंच ओळखतेस तू त्यांना? हो तर मग चल माझ्यासोबत, दाखवते हो तुला. हवेनं आपल्या या ढगाला प्रेमानं जवळ घेतलं आणि अंजारत गोंजारत ती ढगोबाला घेऊन पुढं चालायला लागली. मग हिरवीगार मैदानं, उंच पर्वत असं सगळं ओलांडत हवा आणि ढगोबा
एका मोठ्या अशा मैदानात पोचले. आणि तिथं गेल्यानंतर मात्र ढगोबाला वेगळंच दिसलं. तिथं अजिबात हिरवळ नव्हती. सगळं ओसाड असं माळरान. एवढंच नाही तर तिथल्या विहिरींमध्ये पाणी नव्हतं, तिथल्या नदीला पाणी नव्हतं, तिथल्या तलावालाही पाणी नव्हतं. सगळं कोरडं ठणठणीत. आणि आपल्या ढगोबाला हे सगळं नवीन होतं. त्याला खूप आश्चर्य वाटलं. मग त्यानं पाहिलं की सगळे लोक घरातून बाहेर आलेत आणि वर आकाशाकडे बघत ढगाला हात करतायत. ते आपल्या ढगोबाकडे बघत होते आणि आनंदानं ओरडत होते, एकमेकांना हाताने खुणावत होते, अरे तो बघा ढगोबा. आणि बघितलंच, मग हवा बोलायला लागली, बघ बघ, तुला बघून लोकांना किती आनंद झालाय ते. आता तू या सगळ्यांना पाणी दे बर काय. त्यावर आपला ढगोबा म्हणाला, अगं पण मी तर किती छोटा आहे अजून. मी जेव्हा मोठा होईन ना तेव्हा भरपूर पाणी देईन त्यांना. तेव्हा आपली हवा तिच्या सवयीप्रमाणे हसली आणि म्हणाली, ए ढगोबा, तू काय आता छोटा राहिला नाहीयेस. मग ढगोबानं स्वतःला पाहिलं. असं स्वतःभोवती पाहत पाहत काळा ढगोबा गोल फिरला. खरंच आता आपला ढगोबा मोठा झाला होता. त्यानं आता आकाश व्यापून टाकलं होतं. आणि मग त्यानं आनंदानं आपलं पावसाचं गोदाम खुलं केलं. घ्या आता मनसोक्त पावसात खेळा, मज्जा करा. आणि आपला ढगोबा बरसायला लागला. आई आई बघ पाऊस आला. एक छोटीशी मुलगी हाक मारायला लागली. अगं खरंच पाऊस आलाय की ग. आणि पावसात चिंब होऊन सगळे नाचायला लागले. ढगानं पाहिलं, एक बदक एका कोरड्या डबक्याजवळ उभं होतं आणि चोच वर काढून पाऊस झेलत होतं. थोड्याच वेळात पाण्यानं ते डबकं भरलं आणि बदकानं त्यात पटकन उडी मारली आणि लागलं त्यात बागडायला. फुलं सुद्धा लगेच टवटवीत झाली. त्यांनी आनंदानं पाकळ्या उघडल्या. छोटूले ढगोबा थांब, आमच्याशी मैत्री कर, आमच्याशी मनसोक्त खेळ. सगळेजण अचानक बोलायला लागले. आणि हा सगळा आवाज ऐकून आपला हा छोटूसा ढगोबा खूप आनंदला. धन्यवाद मित्रांनो. थांबा, मी आता थांबलोच आहे. आता आपण मस्त खेळूया. हे सगळे मित्र मिळाल्यावर आपल्या ढगोबाला खूप आनंद झाला आणि तो अधिकच बरसायला लागला. धन्यवाद.